उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा मिळण्यासाठी दुपारच्या जेवणाला तुम्ही कढी भात नक्की बनवा आणि त्यासोबत बाजरीची खारुडी किंवा कुठलाही भाजलेला पापड तुम्ही खाऊ शकता। तर नमस्कार मंडळी, मी चैताली मॉम्स रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। चला तर मग आपण झटपट या रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण पूर्वतयारी करून घेऊया। तर त्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये मी एक मोठी वाटी आंबट दही घेतला आहे। तुम्ही इथे आंबट ताक सुद्धा वापरू शकता, तर ते 1 लिटर प्रमाणामध्ये। तर इथे मी दही थोडंसं फेटून घेत आहे आणि मऊसर असं करून घेत आहे। यातले जे गोळे आहेत ते आपल्याला फोडून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 तांब्याभर पाणी टाकून घ्यायचं आहे जवळपास। आता यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे बेसन पिठाचे टाकून घ्यायचे आहे। जवळपास पाव वाटी बेसन पीठ असेल हे। तर हे बेसन पीठ आपण ताकामध्ये व्यवस्थित घुसळून घेऊया। हे बघा, तुम्ही इथे बघू शकता मी व्यवस्थित असं ताकामध्ये बेसन पीठ घुसळून घेतलं आहे। तर आता आपण पुढची तयारी बघूया। त्यानंतर इथे मी अर्धी मूठ कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे। कढीपत्त्याचे पाने 10 ते 12 आणि 2 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या। तर इथे मी हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या जाडसर असे ठेचून घेणार आहे। तुम्ही याचे काप सुद्धा करू शकता। त्यानंतर इथे मी कढीसाठी हिंग वापरणार आहे आणि 2 चमचे साखर। तर हे बघा, कढीसाठी लागणारी जी पूर्वतयारी आहे मी ही करून घेतली आहे। बाकीचे मसाले हे मसाल्याच्या डब्यात असतील, तर ते आता आपण पुढे बघूया। तर आता आपण कढीला फोडणी देऊन घेऊया। तर मी इथे एक जाडबुडाचं पातेलं गॅसवरती ठेवलं आहे आणि त्यामध्ये 1.5 पळी तेल टाकून घेतलं आहे। तर इथे तेल तापलं की आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम टू लो करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला कढीला फोडणी देऊन घ्यायची आहे। तर मी इथे 1 चमचा मोहरी आणि अर्धा चमचे जिरे टाकून घेत आहे। लगेचच मी अर्धा चमचा हिंग टाकून घेत आहे व ठेचलेला आपल्याला इथे हिरव्या मिरची आणि लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे। 1 छोटा चमचा आपण हळद टाकून घेऊया, कढीपत्त्याची पाने आणि थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि चमच्याने आपण ही फोडणी एकदा एकजीव करून घेऊया आणि लगेचच इथे बेसन कालवलेलं ताक आपण टाकून घेऊया आणि सर्वात शेवटी आपण जी उरलेली कोथिंबीर होती ती सगळी टाकून घेऊया। मीठ चवीनुसार टाकूया आणि 2 चमचे साखर टाकून घेऊया व हे सगळं आपण एकदा ढवळून घेऊया। तर कढीला आपल्याला 1 उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे आणि उकळी यायच्या अगोदर आपल्याला 2-2 मिनिटाला ही ढवळत राहायची आहे, नाहीतर ती उतू जाते। तर हे बघा मंडळी, कढीला 1 उकळी आली आहे आणि मस्त अशी घट्टसर कढी व्हायला लागली आहे। तर आपल्याला छान अशी ढवळून घ्यायची आहे आणि अजून 5 मिनिटे आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती कढी छान उकळून घ्यायची आहे। आता 5 मिनिटं झाले आहे आणि कढी छान अशी उकळली आहे आणि मस्त घट्टसर अशी कढी तयार झाली आहे आणि छान असं मऊ भाताबरोबर आपण कढी वाढूया आणि त्यासोबत मी बाजरीची खारुडी सुद्धा घेणार आहे, अगदी छान लागते। तर मंडळी, तुम्हाला ही कढी भाताची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। आणि हो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्थ रहा, मस्त रहा, जिभेचे चोचले पुरवत रहा। धन्यवाद।